स्कंध 7 अध्याय 9 प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती। नारद म्हणतात, अशा प्रकारे क्रोधावेशाने ज्यांच्या जवळही जाणे कठीण अशा श्री नृसिंहांच्या जवळपासही ब्रह्मदेव, शंकर प्रमुख सर्व देवगण जाऊ शकले नाहीत। तेव्हा देवांनी साक्षात लक्ष्मींना पाठविले। त्यांनी जेव्हा त्यांचे ते प्रचंड अद्भुत रूप पाहिले तेव्हा भयभीत होऊन त्याही त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत, कारण असे अपूर्व रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते। तेव्हा ब्रह्मदेव आपल्या जवळच उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणाले, बाळ, तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते, तर आता तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर। असे म्हणून त्यांनी त्याला पाठविले। राजा परम भगवत भक्त बाळ प्रल्हाद ठीक असे म्हणून सावकाश भगवंतांच्या जवळ जाऊन हात जोडून त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार घातला। आपल्या चरणांवर पडलेल्या त्या बाळाला पाहून देवांचे हृदय दयेने कळवळले। त्यांनी प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्पाने भयभीत झालेल्यांना अभयदान देणारे आपले करकमल ठेवले। त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचे सारे पाप धुवून गेले। त्याला त्याच क्षणी परमात्म तत्वाचा साक्षात्कार झाला। त्याने मोठ्या प्रेमाने आणि आनंद विभोर होऊन भगवंतांचे चरणकमल आपल्या हृदयात धारण केले। त्यावेळी त्याचे सर्व शरीर पुलकित झाले। हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। प्रल्हाद भावपूर्ण हृदयाने आणि अनिमिष नेत्रांनी भगवंतांना पाहत होता। भाव समाधीत स्वतः एकाग्र होत प्रेम गदगद वाणीने त्याने त्यांची स्तुती सुरू केली। प्रल्हाद म्हणाला, ब्रह्मदेव इत्यादी देव, ऋषी, सिद्ध इत्यादींची बुद्धी नेहमी सत्वगुणी असते, तरी सुद्धा ते आपल्या प्रवाही वाणीने आपल्या विविध गुणांचे गायन करून अजूनही आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीत। मी तर घोर असुर जातीत जन्मलेला, माझ्याकडून आपण संतुष्ट व्हाल काय? मला तर वाटते की धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी पुरेसे नाहीत, परंतु भक्तीने मात्र भगवंत गजेंद्रावर सुद्धा संतुष्ट झाले होते। माझ्या समजुतीप्रमाणे 12 गुणांनी युक्त असलेला ब्राह्मण सुद्धा जर भगवान कमलनाभांच्या चरणकमलांना विन्मुख असेल, तर त्याच्यापेक्षा ज्या चांडाळाने आपले मन, वाणी, कर्म, धन आणि प्राण भगवंतांच्या चरणी समर्पित केले आहेत, तो श्रेष्ठ होय। तो आपल्या कुळाला सुद्धा पवित्र करतो, पण आपल्या मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण नाही। सर्वशक्तिमान प्रभू आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच परिपूर्ण आहेत। आपली अज्ञानी पुरुषांकडून पूजा करून घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही। भक्तांच्या हितासाठीच ते त्यांनी केलेल्या पूजेचा करुणेने स्वीकार करतात। जसे आपल्या मुखाचे सौंदर्य आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबालाही सुंदर बनविते, तसेच भक्त भगवंतांचा जो सन्मान करतो तो परत त्यालाच प्राप्त होतो। म्हणूनच मी कोणतीही शंका मनात न आणता माझ्या बुद्धीनुसार सर्व प्रकारे भगवंतांचा महिमा वर्णन करीत आहे। या महिमा गायनामुळे अविद्येमुळे संसार चक्रात सापडलेला नीच जीव तात्काळ पवित्र होतो। भगवन, आपण सत्वगुणाचे आश्रय आहात। हे ब्रह्मदेवादी सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत। आम्ही दैत्यांप्रमाणे ते आपला द्वेष करीत नाहीत। प्रभो, आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय व्हावा, तसेच त्यांना आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करीत असता। आपण असुराला मारले, आता आपला क्रोध शांत करावा। जसे विंचू, साप इत्यादींना मारल्यामुळे
सज्जन सुद्धा सुखी होतात. त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झाले आहे. आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहत आहेत. नृसिंह देवा, भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तजन आपल्या या स्वरूपाचे स्मरण करतील. हे परमात्मन, आपले मुख अत्यंत भयानक आहे. आपली जीभ लवलवत आहे. डोळे सूर्यासारखे आहेत. भुवया उंचावलेल्या आहेत. दाढा तीक्ष्ण आहेत. आतड्यांची माळ रक्ताने माखलेली आयाळ. आतड्यांची माळ रक्ताने माखलेली आयाळ. भाल्याच्या टोकाप्रमाणे उभे असलेले कान. दिग्गजांना सुद्धा भयभीत करणारा सिंहनाद आणि शत्रूला फाडणारी आपली ही नखे पाहून मी थोडा सुद्धा भ्यालो नाही. हे दीनबंधो, मी भयभीत झालो आहे. तो या असह्य आणि उग्र संसारात भरडला गेल्यामुळे आपल्या कर्मांनी बांधला जाऊन मी या भयंकर दैत्य योनीमध्ये फेकला गेलो आहे. हे नाथ, आपण प्रसन्न होऊन सर्व जीवांसाठी शरण जाण्यास योग्य आणि मोक्ष स्वरूप अशा आपल्या चरणकमलांजवळ मला केव्हा बोलवाल? हे अनंता, मी ज्या ज्या योनींमध्ये गेलो त्या सर्व योनींमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनांचा संयोग करून देणाऱ्या दुःखरूप आगीमध्ये होरपळत राहिलो. ते दुःख नाहीसे करण्याचे जे औषध आहे तेही दुःखरूपच आहे. आपल्यापासून वेगळ्याच वस्तूंना आत्मा समजून मी भटकत आहे. ज्या योगे मी आपली सेवा करू शकेन हे साधन मला सांगा. हे प्रभो, आपणच आम्हाला प्रिय आहात. आमचे सुहृद आहात. आपणच सर्वांचे परमदैवत आहात. आपल्या चरणांपाशी राहणाऱ्या भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवांनी गायलेल्या आपल्या लीला कथा गात मी सहजपणे त्रिगुणांपासून मुक्त होऊन या संसार सागरातून पलीकडे जाऊ शकेन. हे नृसिंह देवा, या जगातील दुःखी लोकांची दुःखे नाहीशी करण्याचे जे उपाय मानले जातात ते आपण उपेक्षा केल्यास तात्पुरतेच असतात. जसे आई वडील मुलांचे रक्षण करू शकत नाहीत, औषध रोग नाहीसा करीत नाही आणि समुद्रात बुडणाऱ्याला नाव वाचवू शकत नाही. सत्वादी गुणांमुळे वेगवेगळ्या स्वभावाचे अर्वाचीन पिता वगैरे आणि प्राचीन ब्रह्मदेव इत्यादी कर्ते आहेत. त्यांना प्रेरणा देणारे आपणच आहात. ते आपल्या प्रेरणेने, ज्या आधारामध्ये, ज्या निमित्ताने, ज्या साधनांनी, ज्यावेळी, ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्या संबंधी, ज्यापासून, ज्याच्यासाठी, ज्या रीतीने जे काही उत्पन्न करतात किंवा रूपांतरित करतात ते सर्वजण आणि ते सर्व काही आपलेच स्वरूप आहे. पुरुषाच्या संकल्पानुसार कालामुळे गुणांमध्ये क्षोभ झाल्या कारणाने माया मनप्रधान लिंग शरीर निर्मिती करते. हे लिंग शरीर बलवान, कर्ममय तसेच वेदोक्त कर्मप्रधान आहे. हेच अविद्येने जीवाच्या भोगासाठी कल्पिलेले मन, 10 इंद्रिये आणि 5 तन्मात्रा या 16 विकार रूप आर्यांनी युक्त असे संचार चक्र आहे. हे जन्मरहित प्रभो, असा कोण पुरुष आहे की जो आपल्याला न भजता हे मनरूप संसार चक्र पार करू शकेल? हे सर्वशक्तिमान प्रभो, माया मला या 16 आरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढीत आहे. आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण मला या चक्रातून ओढून काढून आपल्या जवळ घ्या. भगवन, ज्याच्यासाठी संसारी लोक अतिशय हापापलेले असतात ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालांचे आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर मी पुष्कळ पाहिले आहे. ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या भुवया थोड्या वर चढत तेव्हाच ती संपत्ती त्यांच्याजवळ राहत नसे. पण माझ्या अशा त्या पित्यालाही आपण मारले. म्हणूनच संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर्य आणि इंद्रिय भोग यांची इच्छा करतात ते मला नकोत. कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण त्यांना ग्रासले आहे हे मी जाणतो. आपण मला आपल्या दासांच्या सानिध्यात घेऊन चला. विषय भोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या,
वाटतात, परंतु त्या मृगजळाप्रमाणे फसवे आहेत. तसेच हे शरीर सुद्धा अगणित रोगांचे उगमस्थान आहे. कोठे ते मिथ्या विषय भोग आणि कोठे हे रोगयुक्त शरीर. दोन्हींचा असारता जाणून सुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही. मोठ्या कष्टाने प्राप्त होणाऱ्या भोगांच्या लहान लहान मधुबिंदूंच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझविण्याचा प्रयत्न करतो. हे प्रभो, कुठे या तमोगुणी असुर वंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी आणि कुठे आपली त्याच्यावरील कृपा. धन्य आहे आपण आपला प्रसाद स्वरूप जो कमलकर माझ्या मस्तकावर ठेवला आहे, तो आपण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीच्या मस्तकावर सुद्धा कधी ठेवला नव्हता. इतर संसारी जीवांप्रमाणे लहान मोठा असा भेदभाव आपण करीत नाही, कारण आपण सर्वांचे आत्मा आणि अकारण प्रेमी आहात. कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसाद सुद्धा आपली सेवा केल्यामुळेच प्राप्त होतो. सेवेनुसारच जीवांवर आपल्या कृपेचा उदय होतो. त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत नाही. भगवान, हा संसार ही एक अंधकारमय विहीर असून ती मध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो. विषयभोगांची इच्छा करणारे पुरुष तीत पडलेले आहेत. त्यांच्या संगतीने मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ तीत पडू लागलो होतो. परंतु भगवान, देवर्षी नारदांनी मला आपला समजून तिथून वाचविले. असे असता मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू? हे अनंता, ज्यावेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खड्ग घेतले आणि म्हटले, जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवील. मी आता तुझे डोके उडवितो. त्यावेळी आपण माझ्या प्राणांचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला. मला वाटते की आपण आपले सेवक असणाऱ्या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठीच तसे केले होते. भगवन, हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात. कारण यामध्ये आधी, अंती आणि मध्ये आपणच असून त्याहून वेगळे आहात. आपण आपल्या मायेने गुणांच्या परिणाम स्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात असे भासवता. भगवन, हे जे काही कार्यकारण रूपाने प्रचितीला येत आहे ते सर्व आपणच आहात आणि त्याहून वेगळेही आहात. आपला परका हा भेदभाव ही अर्थहीन शब्दांची माया आहे. कारण ज्याच्यापासून ज्याचा जन्म, स्थिती, लय आणि दिसणे असते ते त्याचे स्वरूपच असते. जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळी आहेत, तरी सुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. भगवन, आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये समावून घेऊन आत्मसुखाचा अनुभव घेत निष्क्रिय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता. त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध योगाने बाह्य दृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता. त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयांचाही उपभोग घेत नसता. आपण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता. म्हणजेच हे ब्रह्मांड आपले शरीर आहे. प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते. जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशय्येवर शयन करणाऱ्या आपण योगनिद्रेचा त्याग केला, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो. त्याप्रमाणे आपल्या नाभीतून ब्रह्मांड कमल उत्पन्न झाले. त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाले. जेव्हा त्यांना कमळाखेरीज आणखी काहीच दिसले नाही, तेव्हा स्वतःमध्येच बीज रूपाने व्याप्त असलेल्या तुम्हाला जे जाणू शकले नाहीत आणि तुम्हाला आपल्या बाहेर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून 100 वर्षेपर्यंत शोधित राहिले, परंतु तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. ते बरोबरच आहे, कारण अंकुर उगवल्यावर बी कसे दिसणार? तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले. ते पुन्हा कमळात बसून राहिले. पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्यांचे हृदय शुद्ध झाले, तेव्हा त्यांना पंचभूते, इंद्रिये आणि अंतःकरण रूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत
भरून असलेल्या तुमचा साक्षात्कार झाला. जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्म गंधाचा साक्षात्कार होतो, विराट पुरुष हजारो मुखे, चरण, डोकी, हात, मांड्या, नासिका, तोंड, कान, नेत्र, अलंकार आणि आयुधांनी संपन्न होतो. त्याच्या विभिन्न अंगाच्या रूपात 14 लोक दिसत होते. त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. मधु आणि कैटभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुणी 2 मोठे बलाढ्य दैत्य होते. जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले तेव्हा आपण हयग्रीव अवतार धारण केला आणि त्या दोघांना मारून सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवांना परत आणून दिल्या. तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर आहे असे महात्मे म्हणतात. पुरुषोत्तमा, अशा प्रकारे आपण मनुष्य, पशु, पक्षी, ऋषी, देव आणि मत्स्य इत्यादी रूपांत अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वाचा द्रोह करणाऱ्यांचा संहार करीत असता या अवतारांच्या द्वारे आपण प्रत्येक युगात युगधर्माचे रक्षण करता. कलियुगात आपण गुप्त रूपाने राहता, म्हणून आपले एक नाव त्रियुग असेही आहे. हे वैकुंठनाथा, माझे मन पापवासनांनी कलुषित झाले आहे. ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे. कामनांमुळे ते व्याकुळ असते आणि हर्ष, शोक, भय तसेच नाना चिंतांनी व्याकुळ असते. आपल्या कथांमध्ये त्याला गोडीच वाटत नाही. यामुळे मी दीन होऊन राहिलो आहे. अशा अशांत मनाने मी आपल्या स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू? हे अच्युता, ही कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे, जननेंद्रिय, स्त्रीकडे, त्वचा स्पर्शाकडे, पोट भोजनाकडे, कान शब्दाकडे, नासिका गंधाकडे आणि हे चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपापल्याकडे खेचत राहतात. याशिवाय कर्मेंद्रिये सुद्धा आपल्याला विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपापल्याकडे ओढतात. तशी माझी दशा होऊन राहिली आहे. अशा प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसाररूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. जन्मापासून मृत्यू, मृत्यूपासून जन्म आणि या दोन्हींद्वारा भोगीत हा भयभीत झाला आहे. हा आपला आहे, हा परका आहे असा भेदभाव बाळगून तो कोणाशी मैत्री करतो तर कोणाशी शत्रुत्व. या मूळ जीवाची ही दुर्दशा पाहून आपल्याला त्याची दया येऊ दे. भवनदीच्या पैलतीराला असलेल्या भगवंता, या प्राण्यांनाही आता पार करा. हे जगद्गुरू, आपण या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असताना या जीवांना या भवनदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे? हे दीननाथा, अज्ञानी जीवांनाच महापुरुषांच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तांच्या आम्हा निरंतर सेवकांना त्याची काय जरूर आहे? हे परमात्मन, आपल्या परमामृत स्वरूप लीला गायनात चित्तमग्न असलेल्या मला पार करण्यास कठीण अशा भववैतरणीचे थोडे सुद्धा भय वाटत नाही. परंतु आपल्यापासून विन्मुख असणाऱ्या आणि इंद्रियांच्या विषयांचे मायामय खोटे सुख मिळविण्यासाठी संसाराचे ओझे वाहणाऱ्या अज्ञानी जीवांचे मला वाईट वाटत आहे. हे देवा, मुनी तर साधारणपणे आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौन व्रत धारण करतात. ते दुसऱ्यांच्या भल्यासाठी काही प्रयत्न करीत नाहीत. परंतु मी या असहाय्य जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही आणि या दिशाहीन भटकणाऱ्या प्राण्यांना आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाचा आश्रय दिसत नाही. गृहस्थाश्रमी लोकांना मैथुन इत्यादींचे जे सुख मिळते ते अत्यंत तुच्छ आहे. जसे हाताला सुटलेली खाज नाहीशी करण्यासाठी खाजविताना सुरुवातीला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, परंतु नंतर दुःख होते. परंतु हे बिचारी अज्ञानी पुष्कळ असे दुःख भोगूनही या विषय भोगांनी तृप्त होत नाहीत. या उलट धैर्यवान माणूस जशी सुटलेली खाज सहन करतो तसाच तो
कामाचा वेगही सहन करतो. पुरुषोत्तमा मौन, ब्रह्मचर्य, शास्त्र श्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची 10 साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिये वश नाहीत त्याच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात. आणि दांभिक लोकांच्या बाबतीत तर त्याचे ढोंग लोकांच्या लक्षात आल्यावर या गोष्टी उपजीविकेचे साधन म्हणूनही राहत नाहीत. बीज आणि अंकुर यांप्रमाणे वेदांनी कार्य आणि कारण ही आपली 2 रूपे सांगितली आहेत. वास्तविक आपण प्राकृत रूपरहित आहात, परंतु या कार्य आणि कारण रूपांना सोडून आपले ज्ञान होण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. लाकडावर लाकूड घासून जसा अग्नी प्रकट केला जातो त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण या दोन्हीमध्ये शोधतात. कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत. हे अनंता, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, 5 तन्मात्रा, प्राण, इंद्रिये, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे सर्व केवळ आपणच आहात. एवढेच काय, पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून वेगळे नाही. हे भगवंत, हे सत्वादी गुण, त्यांपासून उत्पन्न झालेली महत आदी तत्वे, देव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत. कारण या सर्वांना सुरुवात व शेवट आहे असा विचार करून ज्ञानीजन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाहीत. म्हणून हे परम पूज्य, नमस्कार, स्तुती, सर्व कर्म समर्पण, सेवा, चरण कमलांचे चिंतन आणि लीला कथांचे श्रवण ही आपल्या सेवेची 6 अंगे आहेत. या सेवेशिवाय परमहंसाचे सर्वस्व असणाऱ्या आपली भक्ती कशी प्राप्त होईल? नारद म्हणाले, निर्गुण भगवंतांच्या गुणांचे भक्त प्रल्हादाने भक्तिभावाने अशा प्रकारे वर्णन करून प्रणाम केला. तेव्हा संतुष्ट झालेले भगवान क्रोध आवरून त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल ती माग. मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. हे चिरंजीवा, जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. परंतु माझे दर्शन झाल्यावर माणसाला दुःख करण्याचे कारण नाही. मी सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. म्हणून कल्याणाची इच्छा करणारे परम भाग्यवान साधुजन सर्वतोपरी मला प्रसन्न करण्याचाच प्रयत्न करतात. नारद म्हणाले, असुर कुळाचे भूषण असणारा प्रल्हाद भगवंतांचा अनन्य भक्त होता. म्हणून लोकांना मोह पाडणाऱ्या वरांचे प्रलोभन दाखवूनही त्याने त्यांची इच्छा केली नाही. अध्याय 9 समाप्त.